नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये वटपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, पूजे साहित्य काय लागतील, पूजा कशी करायची, उपवासाचे नियम काय आहेत, कोणते कपडे घालावेत, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यावर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 म्हणजे सोमवार या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। वटपौर्णिमेचे विशेष महत्त्व म्हणजे सावित्रीने आपल्या पती सत्यनारायणचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते। त्यामुळे हा दिवस पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते। तर पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल, तर पूजेसाठी सकाळचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो। ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 5:30 पर्यंत आहे। पूजेसाठी उत्तम वेळ ही सकाळी 6 ते 10 पर्यंत आहे। वटपूजन सूर्योदयानंतर शक्यतो सकाळी करावे। स्थानिक पंचांगानुसार वेळेत थोडाफार फरक असू शकतो। समोर आहे पूजेचे साहित्य। वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते वापरावे? हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, उदबत्ती, कापूर, दिवा, तेल किंवा तूप, पाणी भरलेला तांबा, नारळ, फळे, सुपारी, विड्याची पाने, पिवळा दोरा किंवा कच्चे सूत, गव्हाचे दाणे, तांदूळ, सावित्री सत्यवान यांचे चित्र किंवा मूर्ती। वाणासाठी साहित्य: पुरणपोळी, खीर किंवा इतर गोड नैवेद्य। सर्व साहित्य आधीच तयार ठेवले तर पूजा शांतपणे आणि व्यवस्थित करता येते। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सर्व बायांना पडणारा प्रश्न, वटपौर्णिमेला काय घालावे? वटपौर्णिमेला शक्यतो साडी परिधान करावी। विशेषतः लाल, हिरवा, पिवळा, केशरी रंग शुभ मानले जातात। विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, नथ, फुले म्हणजेच गजऱ्याचा वापर करावा। त्यानंतर आपण बघूया की पूजा कशी करावी। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे। देवघरात गणपती आणि इतर देवांची पूजा करावी। त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे। वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे। झाडाच्या मुळाशी हळद, कुंकू, अक्षदा वाहाव्यात। फुले अर्पण करावीत। दिवा लावावा। त्यानंतर सावित्री आणि सत्यवानाचे स्मरण करावे। वडाच्या झाडाभोवती पिवळा दोरा किंवा कच्चे सूत गुंडाळावे। 7 फेऱ्या किंवा 108 प्रदक्षिणा करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे। फेऱ्या मारताना प्रार्थना करावी, माझ्या पतीला निरोगी, सुखी आणि दीर्घ आयुष्य लाभो। त्यानंतर वटपौर्णिमेची कथा ऐकावी किंवा वाचावी। आरती करून नैवेद्य दाखवावा। शेवटी सर्वांना प्रसाद वाटावा। तर समोर बघूया वटपौर्णिमेचा उपवास कसा केला जातो। अनेक महिला या दिवशी उपवास करतात। उपवासाचे प्रकार असतात: निर्जल उपवास, फळाहार, दूध आणि फळे, एक वेळ उपवासाचे जेवण। उपवास करताना कांदा लसूण टाळावे, तामसी पदार्थ टाळावे। संध्याकाळी पूजा पूर्ण झाल्यावर उपवास सोडावा। ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करावा आणि ज्या बाया प्रेग्नेंट आहेत त्या बायांनी जशी पूजा झाली तसं काहीतरी खाऊन घ्यायचं असते। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणात काय घ्यावे। सुवासिनी महिलांना वाण देण्याची प्रथा आहे। वाणामध्ये खालील साहित्य देऊ शकता: हळद, कुंकू, बांगड्या, फळे, सुपारी, विड्याची पाने। दक्षिणामध्ये काय द्यायचे तर तुम्ही पैसे, धान्य, त्यामध्ये गहू, तांदूळ किंवा इतर कोणते कडधान्य असणार ते द्यायचे असते। महिलांनो, ही होती वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अपेक्षा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। सौभाग्य, सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येवो। तोपर्यंत धन्यवाद।